काल जबलपूरमध्ये जे घडलं ते फक्त एक अपघात नव्हता, ती आपल्याला एक शिकवण होती. पाण्यात बुडल्यावर माणसाकडे फक्त 3 ते 5 मिनिटं असतात जिवंत राहण्यासाठी. आज मी तुम्हाला शिकवणार आहे बोट अपघातात नेमकी काय करा आणि CPR करून जीव कसा वाचवता येतो. सर्वात आधी अपघात होऊच नये म्हणून यासाठी 7 नियम लक्षात ठेवा. रूल नंबर 1, लाईफ जॅकेट मस्ट. लाईफ जॅकेट हा ऑप्शन नाही, तो तुमचा इन्शुरन्स आहे. रूल नंबर 2, ओव्हरलोडिंग करू नका. बोटीत कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक म्हणजे थेट धोका. रूल नंबर 3, अल्कोहोल स्ट्रिक्ट नो. अल्कोहोल घेतल्यानंतर बॅलन्स आणि जजमेंट दोन्ही बिघडतात. रूल नंबर 4, वेदर चेक करा. वारा, पाऊस, पाण्याचा फ्लो हे इग्नोर केलं तर अपघात कदाचित होऊ शकतो. रूल नंबर 5, मुलांवर सतत लक्ष ठेवा. किड्स पॅनिक लवकर करतात, त्यांना डबल प्रोटेक्शन हवं असतं. रूल नंबर 6, स्विमिंग येतं म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स नको. पॅनिकमध्ये ऑलिम्पिक स्विमर सुद्धा हरतो. आणि रूल नंबर 7, इमर्जन्सी एक्झिट प्लॅन लक्षात ठेवा. बोटीत बसताना स्वतःला विचारा, उलटली तर मी काय करणार. बुडताना माणूस ओरडत नाही, तो शांतपणे खाली जातो. पहिल्या 1 मिनिटामध्ये पॅनिक होतं, दुसऱ्या 1 ते 3 मिनिटामध्ये ऑक्सिजन कमी होतो, 3 ते 5 मिनिटामध्ये ब्रेनला डॅमेज सुरू होतो आणि 5 मिनिटानंतर सर्वायवल चान्सेस कमी होतात. म्हणूनच रिॲक्शन फास्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, CPR कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. स्टेप नंबर 1, चेक रिस्पॉन्स. व्यक्तीला हलवा, रिस्पॉन्स आहे का बघा. स्टेप नंबर 2, कॉल फॉर हेल्प. ताबडतोब इमर्जन्सी हेल्पला कॉल करा. स्टेप नंबर 3, चेक ब्रिदिंग. छाती हलते का बघा, श्वास चालू आहे का ते बघा. स्टेप नंबर 4, स्टार्ट चेस्ट कॉम्प्रेशन. हात एकावर एक ठेवा, छातीच्या मधोमध दाबा. डेप्थ 2 इंचाची पाहिजे. स्पीड 100 ते 120 मिनिटं. सिंपल लक्षात ठेवा, स्टेइंग अलाइव्ह या गाण्याच्या रिदमवर करा. स्टेप नंबर 5, रेस्क्यू ब्रिदिंग. 30 कॉम्प्रेशन प्लस 2 ब्रीथ्स. जर ट्रेनिंग नसेल तर कंटिन्युअस कॉम्प्रेशन्स करा. स्टेप नंबर 6, रिकव्हरी पोझिशन. श्वास सुरू झाला की बाजूला वळवा. ओले कपडे काढा, शरीर गरम ठेवा. अपघात कधी होऊ शकतो पण मृत्यू टाळता येतो. फरक फक्त इतकाच की तुम्हाला काय करायचं हे माहिती आहे का. आजचा व्हिडिओ लक्षात ठेवा, कारण कदाचित तुमच्या हातात कुणाचा जीव असेल.